नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या चपरे. आजच्या या एपिसोडमध्ये माझ्या अमृताचे डोही या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भगवद्गीता निरूपण बघत आहोत. अध्याय 4 मागच्या एपिसोडला समाप्त झालेला आहे. आजच्या एपिसोडमध्ये मी अध्याय 5व्याला सुरुवात करत आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग. तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनानं प्रश्न विचारला होता की संन्यास योग की कर्मयोग. आता पुन्हा परत एकदा अर्जुन त्यांना ती शंका विचारतोय की दोन्ही जर योग्यतेचे आहेत, तेवढ्याच योग्यतेचे दोन्ही मार्ग आहेत, तर मला तुम्ही नेमकं सांगा की या दोघांपैकी कोणता मार्ग मी स्वीकारू. आता त्याच्या या प्रश्नांना भगवान उत्तर देत आहेत. श्लोक 1. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, एकदा संन्यास तर पुन्हा कर्माचा योग म्हणजे कर्मयोग उत्तम असं तुम्ही सांगता. तर या दोघांपैकी खरोखरच जे श्रेय आहे किंवा अधिक प्रशस्त आहे ते मला एकच निश्चितपणे सांगा. आता अर्जुनाने त्यांना असा डायरेक्ट प्रश्न केला आहे की ऑप्शन ए और बी या दोघांपैकी कोणता जास्त श्रेष्ठ आहे हे मला हवं आहे. श्लोक 2. श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग निःश्रेयस्कर आहेत. म्हणजे काय? दोन्ही मार्ग मोक्षप्राप्ती करून देणारे आहेत. पण म्हणजे मोक्ष बघितला, ते टार्गेट जर मोक्ष ठेवलं तर त्या टार्गेटच्या दृष्टीनं हे दोन्ही मार्ग इक्वल आहेत. काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही मार्गाने जा, या किंवा त्या, मोक्षप्राप्ती आहे. पण या दोघांमध्ये आता त्यांनी स्पेसिफिकली अर्जुनाने विचारलं आहे की मला असं दोन्ही मार्गांचं तुम्ही सांगू नका, त्या दोघांमध्ये जास्त श्रेष्ठ कोणता आहे. तर आता भगवंत म्हणत आहेत दोन्ही मार्गांनी मोक्ष मिळतो हे खरं आहे, पण त्या दोघांमध्ये कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची योग्यता जास्त आहे. अगदी स्पष्टपणे क्लिअरली भगवंतांनी 5वा अध्याय श्लोक 2 यामध्ये निष्काम कर्मयोगाची स्तुती आणि त्याचं श्रेष्ठत्व त्यांनी वर्णन केलं आहे. आता आपल्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे आपण आदी शंकराचार्यांचं चरित्र थोडंसं आत्ता बघूया आणि मग श्लोकांचं निरूपण आपण करूया. आदी शंकराचार्यांचं ग्रंथलेखन झालं, प्रस्थानत्रयीवर भाष्य झालं, ब्रह्मसूत्रावर भाष्य झालं, अनेक छोट्या मोठ्या ग्रंथांची त्यांची निर्मिती करून झाली. हळूहळू शिष्य परिवारसुद्धा त्यांच्याकडे जमा होऊ लागला आणि त्यांची कीर्ती कानावर जाऊन झालं काय की सनंदन नावाचा एक तरुण युवक नित्य नियमानं त्यांचं प्रवचन तो आश्रमामध्ये ऐकायला येत असे बरं का. आणि त्यांच्या अलौकिक अशा बुद्धिमत्तेमुळे तो खरोखर इतका काही भारावून गेला की त्याला असं वाटू लागलं की यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारावं. म्हणून मग एकदा धाडस करून तो आचार्यांजवळ गेला आणि म्हणाला, आपण मला शिष्य करून घ्याल का?
आचार्यांनी एकदा त्याच्याकडे बघितलं आणि मग ते हसून म्हणाले, तू ये तर खरा, आश्रमामध्ये राहायला ये, थोड्या दिवसांनी मग आपण बघू. सनंदनला अतिशय आनंद झाला. चला, आश्रमामध्ये तर एंट्री मिळाली. मग तिथेच तो राहू लागला, गुरूंची सेवा करू लागला. आणि मग एके दिवशी काय झालं, गंगा नदीच्या काठी भल्या पहाटे आचार्य आणि त्यांचे शिष्यगण हे सगळे स्नानासाठी तिकडे जात असत. तर एकदा झालं काय की सनंदनला पलीकडच्या तीरावर काहीतरी काम होतं, म्हणून तो आदल्या दिवशी संध्याकाळी नावेनं पलीकडच्या तीरावर गेलेला होता. आता सकाळी भल्या पहाटे आचार्यांनी समोरच्या तीरावर सनंदनला बघितलं आणि त्यांनी त्याला हाक मारली, सनंदन, जरा इकडे येतोस का, माझं काम आहे. सनंदनला ते ऐकल्यानंतर एवढा काही आनंद झाला. आज गुरूंनी मला नावानं त्यांनी पुकारलं, त्यांचं माझ्याशी काहीतरी काम आहे. वा 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 वा, सगळी लक्षणं अगदी चांगली आहेत. गुरूंची माझ्यावर आज कृपा होणार हे अगदी नक्की. आता गुरु काय म्हणाले, सनंदन जरा इकडे येशील का. त्याबरोबर सनंदनला असं वाटलं की आता क्षणार्धात आपण पलीकडच्या तीरावर जायलाच हवं, त्यांनी बोलवलं आहे आपल्याला, गुरु आज्ञा आहे. पण झालं होतं काय की सनंदनला पोहता येत नव्हतं. मग काय करायचं, आणि आत्ता तर गुरूंनी बोलवलं आहे. आता खरं म्हणजे थोड्या वेळानं नावेत बसून तो गेला असता तरी चाललं असतं की. त्यानं सांगितलं असतं की मला पोहता येत नाही, तर गुरु काही त्याच्यावर रागवले नसते. पण सनंदनला इतकं काही अस्वस्थपणा वाटू लागला, नाही, आपण आत्ताच्या आत्ताच जायला पाहिजे आणि मग आपलं काय होईल ते होऊ दे, गुरु माझं रक्षण करतील, या विश्वासानं त्यानं काही एक विचार न करता त्या गंगेच्या पाण्यात उडी घातली. बरं का, जय सद्गुरू असं मनाशी म्हणत त्यांनी त्या अत्यंत असा प्रवाह जो गंगेचा होता, तो खळाळता प्रवाह होता, त्याच्यामध्ये जीवाची पर्वा न करता सनंदननं उडी टाकली तर खरी. पण आश्चर्य काय झालं की त्याला तर पोहता येत नव्हतं. मग त्याच्या पायाखाली अशी काही मोठी मोठी जाड जूड कमळं त्याच्या पायांच्या खाली येऊ लागली आणि त्या कमळांवर पाय देत देत, बरं का, कमळांवर पाय देत देत ही स्वारी अलीकडच्या तीरावर आली. आधी शंकराचार्यांनी त्याच्याकडे प्रेमानं बघितलं, त्याला दीक्षा दिली, त्यांनी शिष्यत्व त्यांनी मान्य केलं आणि त्याचं नाव त्या दिवसापासनं पद्मपादाचार्य असं ठेवण्यात आलं. आता पुढचा आदी शंकराचार्यांचा एपिसोड आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. श्लोक 2 भगवंतांनी सांगून टाकलेलं आहे. काय सांगितलं आहे की दोघांमध्ये मला विचारशील तर निष्काम कर्मयोगाचं श्रेष्ठत्व जास्त आहे. आता काय आहे ना की पहिल्यापासून बरं का, अगदी उपनिषद, महाभारत या सगळ्यामधून संन्यास मार्ग आणि कर्ममार्ग हे 2 मुख्य मार्ग सगळ्यांनी सांगितलेले आहेत. आता निष्काम कर्मयोगाचं काय होतं की जेव्हा साधक साधनावस्थेमध्ये असतो तेव्हा तो काय करतो, निष्काम कर्मयोग करतो. आणि कर्मसन्यास योगमध्ये साधक काय करतो,
तर तो साधनावस्थेमध्ये कर्मसन्यास करतो. त्यानंतर आत्मज्ञान प्राप्तीनंतर निष्काम कर्मयोगी काय करतो? तो पुन्हा निष्काम कर्मयोग चालू ठेवतो. आणि इकडे कर्मसन्यासी काय करतो? आत्मज्ञान झाल्यानंतर तो पुन्हा कर्मसन्यासच तो चालू ठेवतो. असे हे 2 मार्ग आहेत. म्हणजेच काय, हे दोन्ही मार्ग स्वतंत्र आहेत. मोक्षाप्रती नेणारे हे दोन्ही स्वतंत्र, तुल्यबळ आणि दोन्ही समश्रेष्ठ असे ते मार्ग आहेत. पण काय होतं, कर्मयोगाच्या बाबतीत 3 प्रकारे त्याचा विचार केला जातो. एक म्हणजे मीमांसकांचं जे कर्मकांड आहे, म्हणजे निव्वळ कर्मकांड करत राहणं, हा एक अर्थ होतो. दुसरा अर्थ काय होतो? चित्तशुद्धी करता निष्काम कर्मयोग करत राहणं. आणि मग चित्तशुद्धी झाली की मग ध्यानधारणेद्वारे, संन्यास मार्गाद्वारे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं. आणि तिसरा जो मार्ग आहे किंवा बघण्याचं जे परसेप्शन आहे ते भगवद्गीतेचं आहे. ते काय म्हणतं की एकदा तुम्हाला आत्मज्ञान झालं, परमेश्वराचं ज्ञान किंवा साक्षात्कार झाला की मग त्या ज्ञानीनं पुढील आयुष्यामध्ये काय करायचं हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्ञानानंतर त्यानं संसारापासनं मुक्त व्हायचं, त्याग करायचा की आहे या जगतामध्ये राहून आपली कर्तव्य कर्म करायची, हा भगवद्गीतेनं मुख्य प्रश्न निर्माण केलेला आहे. तर अर्थातच महाभारतामध्ये नारायणीय धर्मामध्ये बरं का, जो भागवत धर्म ज्याच्यापासून निघाला आहे तो काय सांगतो, तर सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवापासून 7 मानसपुत्र निर्माण झाले, मरीची वगैरे बरं का. आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा ब्रह्मदेवापासून वेगळे 7 मानसपुत्र निर्माण झाले. पहिला गट जो होता तो मरीची वगैरे मानसपुत्रांचा होता आणि त्यांनी कर्मयोगाचं आचरण केलं. आणि दुसरा जो ग्रुप होता मानसपुत्रांचा, कपिल, सनातन, सनंदन वगैरे, तर त्यांनी संन्यास मार्ग स्वीकारला. 2 मार्ग ठळकपणे सृष्टीच्या आरंभीपासून चालत आलेले आहेत. मरीचीपासून निर्माण झालेला कर्मयोग आणि इकडे कपिल सांख्य मुनींपासून निर्माण झालेला संन्यास योग. त्यामुळेच कर्मयोग हा पूर्णपणे स्वतंत्र मार्ग आहे. केवळ चित्तशुद्धीसाठी हा मार्ग नाही. ते संन्यास मार्गाचं पूर्व अंग, पूर्वतयारी निष्काम कर्मयोग होऊ शकत नाही. का? कारण तो स्वतंत्र मार्ग आहे. त्यामुळे ती पूर्वतयारी नाही, पूर्व अंग नाही आणि केवळ चित्तशुद्धीसाठी म्हणून करायची कर्म असाही तो प्रकार नाही. पण काय होतं ना, की जे संन्यास मार्गाकडे ओढले जातात त्यांना असं वाटतं की संन्यास मार्ग हा श्रेष्ठ मार्ग असल्यामुळे बरं का, कर्मयोगच सुद्धा तेवढाच स्वतंत्र मार्ग आहे हे त्यांना मान्य करवत नाही. आणि त्यामुळे मग चित्तशुद्धीसाठी तुम्ही निष्काम कर्म करा असं सांगण्यात येतं. भगवद्गीतेचा जो कटाक्ष आहे तो संन्यास किंवा
कर्म करता येईल याच्याकडे नाही आहे. हां, भगव्या वस्त्रांकडे भगवद्गीतेचं लक्ष नाही. तुम्ही संन्यास घेतला का तुम्ही संसारी आहात हे सुद्धा महत्त्वाचं नाही. मग महत्त्वाचं काय आहे तर ज्ञानप्राप्तीनंतर तुम्ही जर निर्लेप मनानं स्वतःसाठी म्हणून नाही पण लोकांसाठी जर तुम्ही निष्काम कर्म करत राहिलात तर त्याची योग्यता भगवद्गीता ही श्रेष्ठ ठरवते. आता एक छोटीशी कथा सांगते तुम्हाला. सोनोपंत दांडेकर, बरं का, सोनोपंत दांडेकर, जन्म 1896, मृत्यू 1968. ते संत साहित्याचे अभ्यासक होते. ते तत्त्वज्ञानाचे प्राचार्य होते, प्रोफेसर होते. ते प्रोफेसर असून सुद्धा बरं का शनिवार रविवार जसा वेळ मिळेल तसं ते खेडोपाडी जात आणि कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ते ज्ञानेश्वरीचा प्रसार करत असत, भगवद्गीतेचा ते प्रसार करत असत. तत्त्वज्ञानामध्ये त्यांनी MA डिग्री प्राप्त केली होती. ते जोग महाराजांचे शिष्य होते आणि मग वयाच्या 12व्या वर्षी दांडेकरांनी वारकरी संप्रदायामध्ये त्याने प्रवेश केला. त्यांना जोग महाराजांचा अनुग्रह लाभला. ते प्रोफेसर म्हणून कॉलेजमध्ये नोकरी करत असत. त्यानंतर त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य वारकरी संप्रदाय संस्था जी आळंदी येथे जोग महाराजांनी काढलेली होती त्या संस्थेच्या विकसनासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य वाहिलं. त्यांनी ज्ञानेश्वरीची अत्यंत सोप्या भाषेत त्या ग्रंथाचा त्यांनी अनुवाद केला आणि ती ज्ञानेश्वरी त्यांनी खेडोपाडी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी ती पोचवली. अशा प्रकारे सोनोपंत दांडेकरांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य म्हणून गौरवलं जातं. श्लोक 3. जो कशाचाही द्वेष करत नाही, कशाचीही इच्छा करत नाही, तो पुरुष कर्म करून सुद्धा नित्य संन्यासी समजायचा. कारण हे महाबाहो अर्जुना, जो सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त झाला तो अनायसे कर्माच्या सगळ्या बंधनापासून मुक्त होतो. संन्यास म्हणजे नेमकं काय तर संन्यास म्हणजे ज्या साधकामध्ये मीपणा नाही, माझं ही ममत्व वृत्ती नाही, अहंकार नाही, आसक्ती नाही, त्याला कर्मसन्यासी म्हणायला हवं. अग्नी जेव्हा विझून जातो तेव्हा जी राख उरते, बरं का, अग्नी विझून गेल्यानंतर जी राख उरते ती राख आपल्याला कापसामध्ये कापडामध्ये नीट गुंडाळून ठेवता येऊ शकते. अग्नीला गुंडाळून ठेवू शकतो का? नाही. पण त्याच्या राखेला आपण नीट गुंडाळून ठेवू शकतो. त्याचप्रमाणे संन्यासी जो असतो तो अहंकार आणि इतर सर्व विकार हे त्याचे शांत झालेले असतात आणि त्यामुळे त्याला
कर्मफळांचं बंधन हे मागे लागत नाही. आणि सर्व विकार, विखार, मत्सर, लोभ हे सगळे भगवद्गीतेमध्ये बघा किंवा कुठेही तुम्ही बघा, हे वारंवार आपल्याला ही सूचना का दिली जाते की त्यापासनं तुम्ही बाजूला व्हा, वासनांपासनं बाजूला व्हा, अहंकार तुम्ही दूर करा. तर त्याचं कारण काय आहे माहिती आहे का? मुंडक उपनिषदामध्ये त्याचं अगदी सुरेख स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुंडक उपनिषदामध्ये असं सांगण्यात येतं की मनामधली सगळी खळबळ, सगळे विकार जर तुम्ही नष्ट केले तर काय घडतं? तर तुमची जी मानसिक ऊर्जा कितीतरी प्रचंड आहे बरं का, कितीतरी प्रचंड मानसिक ऊर्जा, क्षमता आपल्यामध्ये आहे, ती सगळी वर वर जागृत व्हायला लागते, वर वर यायला लागते. आणि त्या ऊर्जेचा मग चांगल्या गोष्टींसाठी किंवा परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला उपयोग करून घेता येतो. एखादी खोली मी अतिशय अस्वच्छ ठेवली, वर्षानुवर्ष केर कचरा काढला नाही, घाण सगळी जमा झाली आहे, आणि तुम्ही माझ्याकडे पाहुणे म्हणून आलात आणि मी सांगितलं तुम्ही या खोलीत जाऊन बसा, कोणी बसेल का तिकडे? ते म्हणतील आधी तुम्ही हे सगळं स्वच्छ करून घ्या आणि मग आम्हाला तिथे बसायला सांगा. अहो केवढ्या घाणीने सगळी खोली भरली आहे, आम्हाला बसायला जागा तरी आहे का? मग अगदी तसंच भगवंतांचं सुद्धा आहे ना, ते तयारच आहे, ते आहेतच आपल्या हृदयात, पण आपण त्यांना जागा व्यवस्थित करून देऊ तर ना. आपलं मन विखार, विकार सगळ्यांनी एवढं काही गाठोडं पोतं भरलेलं आहे की त्या पोत्यामध्ये शिरायला आपण ईश्वराला वावच देत नाही. आपली सगळी ऊर्जा त्या नको त्या विकारांवर आपण खर्च करतो आणि मग काही चांगलं बघण्याची, ईश्वरीय चिंतनाची आपल्याला ऊर्जा राहत नाही, असं मुंडक उपनिषद सांगतं. म्हणून तुम्ही तुमचे विकार नष्ट करा. मग काय घडेल त्यानं? तर काही वेळ तुम्हाला ते मन एकदम शून्य झाल्यासारखं वाटेल, नाही का? सगळा कचरा गेला, विकार गेला, राग गेला, क्रोध गेला. काल मी याच्यावर रागवले, ते आज मी ह्याच्यावर भरपूर रागवली आहे. ते पोतं भरलेलेच आहे रागानं, फक्त माणसं बदलत जातात. तो गेला, त्याच्यानंतर आज यांनी मला त्रास दिला, म्हणजे ते पोतं क्रोधाच्या कचऱ्यांनी भरलेलंच आहे. मग ते जेव्हा मी नष्ट करते तेव्हा ते मन नावाचं पोतं संपूर्णपणे रिकामं होतं. मग काही काळ मला ते सगळं शून्यवत वाटायला लागतं. हो, कारण आज कोणाचाच क्रोध केला नाही. बरं मग आता काहीतरी आठवून, पूर्वीचं काहीतरी आठवून त्या व्यक्तीचा क्रोध परत मी निर्माण करू की काय, असं मला वाटायला लागतं. कारण ते शून्यत्व मला पेलवत नाही. काहीच क्रोध, राग, रोग नाही म्हणजे काय, कसं होणार माझं? तर असं न करता ते शून्यत्व, ती मनाची पोकळी आता अनायसे तयार झाली आहे की नाही, मग परत पुन्हा त्या केर कचऱ्याने ती भरायची नाही आहे खोली. तर आता ईश्वरीय विचारांनी ती सगळी पूजेची खोली तयार करायची आहे आपल्याला. आपण जर देव्हारा तिथे ठेवला तर किती काळजीपूर्वक आपण त्या खोलीचं आपण पावित्र्य, मांगल्य राखू की नाही? मग तसंच मनाचं आपण ते करायचं. एक पोतं गेलं क्रोध विकारांचं की ते रिकामपण जे येतं त्याला ईश्वरी भावनांकडे ते वळवून टाकायचं. श्लोक 4. सांख्य म्हणजे कर्मसन्यास आणि योग हे भिन्न आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित तसे म्हणत नाहीत. अज्ञानी लोक काय म्हणतात?
हे दोन्ही मार्ग भिन्न आहेत. कोणताही एक मार्ग चांगल्या रीतीनं आपण जर वागलो तर त्या दोघांचं फळ आपल्याला मिळतं. दोघांचं फळ काय आहे? मोक्षप्राप्ती आहे. मग या मार्गाने मी गेले काय किंवा त्या मार्गाने गेले काय, दोघांचा रिझल्ट तोच आहे, तोच मला मिळू शकतो. श्लोक 5. ज्या मोक्षस्थानी सांख्य मार्गातले लोक जाऊन पोचतात तिथेच कर्मयोगी सुद्धा जातात. टार्गेट काय आहे? मोक्ष. आपल्याला हात कशाला लावायचा आहे? मोक्षाला. दोन्ही बाजूनी दोघंजण आले की ते त्या मोक्षाला हात लावतात. तिथेच योगी म्हणजे कर्मयोगी सुद्धा जातात. सांख्य आणि योग हे मार्ग अशा रीतीनं एकच आहे हे ज्यानं पाहिलं त्यानं खरं तत्त्व ओळखलं असं म्हणायला हरकत नाही. का? श्लोक 6. संन्यास झाला तरी हे महाभावो तो योगाखेरीज म्हणजे कर्माखेरीज प्राप्त होणं दुर्घट आहे. ध्यानधारणा करणं हे सुद्धा एक कर्मच आहे. त्यामुळे त्या कर्मांना पर्याय नाही. संन्यासी असू दे अथवा योगी असू दे, संन्यासी कमी प्रमाणात कर्म करेल, पण कर्म हे इनएव्हिटेबल आहे. कर्माखेरीज प्राप्त होणे दुर्घट. आणि जो मुनी कर्मयोग मुक्त झाला त्याला ब्रह्माची शांती मिळायला उशीर लागत नाही. म्हणजे थोडक्यात काय इथे भगवंतांना समजवायचं आहे की दोन्ही मार्गांमध्ये उगाचच तुम्ही वादविवाद करत बसू नका. शेवटी काय आहे की ज्याचा त्याचा पिंडसुद्धा महत्त्वाचा आहे. जो उपजतच वैराग्य घेऊन आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं तो संन्यासत्व पाळतोय त्याला तो कर्मसन्यास अगदी साजेसा होतो. आणि जो निष्काम वृत्तीनं लोकांसाठी तळमळून कर्म करतो असा ज्याचा पिंड आहे त्याच्यासाठी निष्काम कर्मयोग हा त्याला खुलून दिसतो. श्लोक 7. जो कर्मयोग युक्त झाला म्हणजे निष्काम कर्मयोगी झाला, ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं, ज्यानं आपली मन आणि इंद्रिय जिंकली. काय काय अटी झाल्या की त्यानं निष्काम कर्म करायला हवं, अंतःकरण कसं हवं? शुद्ध हवं, मन आणि इंद्रिय त्यानं जिंकायला हवीत, आणि सर्व भूतांचा आत्मा हा ज्याचा आत्मा झाला तो सगळी कर्म करत असताना सुद्धा कर्माच्या पापपुण्यापासून तो अलिप्त राहतो. म्हणजे काय? तर त्या निष्काम कर्मयोगी जवळ अहंकार नसतो. जर मी अहंकार बाळगला, मी अमुक कर्म करते, मी हे कर्म करते, हा माझा अहंकार वृत्तीनं कर्मप्रवास चालू आहे. मग काय घडतं? ठीक आहे, मी करते ना, मग त्याचं कर्मफळ सुद्धा भोगायला तूच तयार असायला हवंस. मीपणा कर्म करण्यात आहे पण त्याचं फळ घेण्यात मात्र नाही का? असं नाही चालणार.
मी जर कर्म करते तर कर्मफळ त्याचे परिणाम बरे वाईट हे सुद्धा मीच भोगणं प्राप्त आहे. त्यामुळे तो अहंकार टाकतो. सगळी कर्मफळ ही परमेश्वराला तो अर्पण करतो. म्हणजे एक प्रकारे तो काय करतो, अत्यंत मोकळेपणानं त्याचा आता जीवन प्रवास सुरू झालेला आहे. आपण बघा किती निष्कारण सगळी ओझी घेऊन टाकतो अंगावर. मीपणा आला की त्याची ओझी आली, चिंता आल्या, निराशा आली, आशा आली, सगळं काही त्याच्या पाठोपाठ येऊ लागतं. ज्यानं आपली मन आणि इंद्रिय जिंकली, ही इज द बॉस. त्यामुळे त्याचं त्या दोघांवर लक्ष आहे. त्यामुळे त्याला कर्मफळ बाधू शकत नाही. मग हा मीपणा जर टाळायचा असेल, माझ्या मनातली अहंकाराची जी वृत्ती आहे ती वृत्ती मला डिलीट करायची असेल तर परत पोत्याचाच नियम आहे. पोतं रिकामं राहून चालणार नाही, मनाचं पोतं. मग काय करायचं, त्याच्याऐवजी काहीतरी श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ वृत्ती मला त्या जागी आणायला हवी, हो की नाही. अहमपणा वृत्ती मी काढून टाकली मनातनं. आता काय तर त्याच्या जागी मीपणाच्या ऐवजी तू, परमेश्वरा तू, ही वृत्ती जर आपण त्या मनाच्या पोत्यामध्ये टाकली तर हळूहळू मन हे ईश्वराला आपण ॲटोमॅटिकपणे समर्पित होऊन जातं. श्लोक 8. योगयुक्त तत्ववेत्यानं मी काहीच करत नाही असं समजावं. का त्यानं असं समजावं? कारण त्याची आता सीट बदललेली आहे. मी जेव्हा समजते मी शरीर आहे तेव्हा मी करत असते. तो काय समजतो, शरीर मला मिळालेलं एक साधन आहे, ते करताय, मी काहीच करत नाही असं तो का समजतो. शरीराला तो माध्यम समजतो आणि मी शरीराला मीच समजते. मी काहीच करत नाही असं समजावं. पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, चालताना, निजताना, श्वासोश्वास करताना, थोडक्यात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या द्वारे आपण जी काही आयुष्यभर कर्म करतो ती करत असताना. मग श्लोक 9. बोलताना, विसर्जन करताना, घेताना, डोळ्यांच्या पापण्या उघड झाप करताना, इंद्रिय आपापल्या जागी आपापलं वर्तन करत आहेत अशी बुद्धी ठेवून तो वागतो किंवा वागावं. का असं घडतं? कारण शरीर, मन, इंद्रिय ही आता त्याच्यासाठी काय झाली आहेत, गोष्ट, समथिंग, वस्तू जी मी पाहते, अनुभवते, माझ्यापासून ती वेगळी आहेत, ती म्हणजे मी नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्या ज्या क्रिया घडतात त्या शारीरिक मानसिक स्तरावर घडतात हे त्याला पूर्णपणे कळून चुकलेलं आहे. श्लोक 10. ब्रह्माचे ठाई अर्पण करून आसक्ती विरहित जो कर्म करतो
त्याला कमळाच्या पानाला जसं पाणी लागत नाही त्याप्रमाणे पाप चिकटत नाही. म्हणजेच काय, कर्मयोगी पूर्णपणे निस्संग होऊन सगळी कर्म करतो. आणि आपण संसारी हे कसे असतो, ज्या त्या गोष्टीमध्ये आपला जीव अडकलेला असतो, हा तो संग. बाह्य संग म्हणजे काय, तर बाहेरच्या गोष्टी, नातं, रिलेशन, नातेवाईक, या सगळ्या गोष्टी बाह्य संघामध्ये येतात. आणि मनातला आतला संघ कोणता, तर तो म्हणजे इच्छा, वासना, विकार. या सगळ्यांच्या तुरुंगामध्ये आपण स्वतःला अगदी परफेक्ट ट्रॅप केलेलं असतं आणि त्यामध्येच आपण घराघरा फिरत असतो. मग हा संघ जर घालवायचा असेल तर मग तीच युक्ती करावी लागेल. मुंडकी उपनिषदामध्ये जे सांगितलं आहे की एक गोष्ट तुम्हाला त्यागायची असेल तर त्याच्या जागी ईश्वराच्या संबंधित तुम्ही भक्तिभाव, प्रेमभाव, समर्पण आणि त्याच्याबरोबर त्याची शरणागती, या भावना तुम्ही त्या मनामध्ये हळूहळू इंट्रोड्यूस करायला लागा. म्हणजे त्यानं काय होईल, विकार जे नष्ट करत चाललो आहे ती जागा शरणागतीनं, प्रेमानं ती भरायला जाऊ लागेल. आता इथे अष्टावक्रांची कथा मी तुम्हाला सांगते. अष्टावक्र नावाचे वेदकालीन एक अत्यंत प्रसिद्ध महर्षी होऊन गेले. अष्टावक्र ऋषी आणि जनक राजा संवाद हे बऱ्याच उपनिषदांमधनं वेळोवेळी आलेले आहेत बरं का. तर अष्टावक्र ऋषींच्या जन्माची कथा मी तुम्हाला सांगते. महर्षी उद्दालक म्हणून जे ऋषी होते त्यांच्याकडे कहोड नावाचा शिष्य होता. तो अत्यंत मनापासून शिक्षण ग्रहण करत होता. गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपली मुलगी सुजाता हिचा विवाह कहोडशी करून दिला बरं का. काही काळानंतर सुजाता गर्भवती राहिली आणि एकदा झालं काय, कहोड हे ज्ञानसंपन्न असे होते आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते शिष्यांना संस्कृतमध्ये वेद वगैरे शिकवत असत. तर एकदा ते असे शिकवत असताना सुजाता बाजूला बसलेली होती जवळच्या खोलीत. तेव्हा गर्भातून बरं का, गर्भातून ते बाळ असं म्हणालं की तुमचा इथे संस्कृतचा उच्चार हा चुकलेला वाटतोय. त्या बाळाचं ते उद्गार ऐकून कहोड ऋषींना अतिशय राग आला आणि ते म्हणाले, अजून तू जन्माला सुद्धा आला नाहीस, जन्माला सुद्धा आला नाहीस आणि तू असं माझ्यात वाकडेपणा काढतोस. तुला 8 ठिकाणी वक्रता येईल बरं का. आणि खरोखर ते बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा 8 ठिकाणी त्याला वाकडेपणा शरीराला आलेला होता. म्हणून त्याचं नाव अष्टावक्र असं पडलं. पुढे मग झालं काय, त्याच्या जन्मानंतर लगेचच काही दिवसांनी कहोड ऋषी हे जनकाच्या दरबारी गेले. म्हणजे त्यांना असं वाटलं की आता संसार वाढतोय तर काही राजाकडनं काही धनलाभ झाला तर बघूया.
म्हणून तिथल्या वादविवाद दरबारमध्ये जो चालू होता त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला. पण जनक राजाचा जो बंदी म्हणून पंडित होता त्यानं कहोड ऋषींना वादामध्ये हरवलं. बरं, हरवलं तर हरवलं, त्याच्यावरच तो गप्प बसला नाही. त्यानं काय केलं, त्याला नेलं आणि नदीकाठी पाण्यात त्याला बुडवलं. असं नंतर काही दिवसांनी इकडे उद्दालक ऋषींच्या कानावर आलं. मग काही वर्षांनी अष्टावक्र जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला आपल्या वडिलांच्या या कहाणीबद्दल कळलं. त्याला अतिशय राग आला आणि त्यासाठी तो जनक राजाच्या दरबारामध्ये गेला. ते अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी त्या पंडिताला हरवून टाकलं वादामध्ये. आणि मग ते रागाने म्हणाले की ह्यांनी माझ्या वडिलांना नदीमध्ये नेऊन बुडवलेलं आहे. त्याबरोबर तो जो बंदी होता, पंडित बंदी, तो असं म्हणाला की काहीतरी गैरसमज होतोय, मी कुणालाही बुडवलेलं नाही आहे, मी राजा वरुणाचा पुत्र आहे बरं का, राजा वरुणाचा मी पुत्र आहे. माझ्या वडिलांनी 12 वर्ष चालणारा यज्ञ चालू केला आहे आणि त्यासाठी त्यांना ज्ञानसंपन्न पंडितांची गरज होती. म्हणून म्हणे, अष्टावक्रा, मी तुझ्या वडिलांना नदीच्या काठी नेलं आणि बुडवण्याचं निमित्त करून त्यांना माझ्या वरुण लोकामध्ये सुखरूपपणे पाठवून दिलं. आता तो यज्ञ संपन्न झाला आहे आणि तुझे वडील आता येतच आहेत. मग सगळेजण नदीकाठी गेले आणि खरोखर अष्टावक्रचे पिता कहोड ऋषी हे तिथे नदीकाठी येताना त्याला दिसले. अष्टावक्रला अतिशय आनंद झाला. मग सगळे आपल्या आश्रमाकडे घरी परत गेले. कहोडसुद्धा आपल्या पुत्रावर अष्टावक्रावर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, बाळा, तू आता नदीत जाऊन स्नान करून ये आणि मग मला दर्शन दे. अष्टावक्रानं त्यांची आज्ञा पाळली. ते नदीकाठी त्यांनी स्नान केलं. त्याबरोबर आपल्या पिताच्या आशीर्वादानं त्यांचा जो 8 ठिकाणी वाकडेपणा आलेला होता तो वाकडेपणा नष्ट झाला. असे हे अष्टावक्र ऋषी. त्यांची अष्टावक्र संहिता ही अतिशय प्रसिद्ध मानली जाते. श्लोक 11. म्हणून कर्मयोगी मी करतो अशी अहंकार बुद्धी न ठेवता केवळ शरीरानं, मनानं, बुद्धीनं किंवा इंद्रियांनी आसक्ती सोडून आत्मशुद्धीसाठी तो कर्म करत असतो. श्लोक 12. जो युक्त म्हणजे योगयुक्त झाला तो कर्मफल सोडून देऊन, कर्मफल, कर्म नाही, कर्मफळ सोडून देऊन अखेरची पूर्ण शांती तो मिळवतो. आणि जो योगयुक्त नाही म्हणजे संसारी सामान्य माणसं, आपल्यासारखे संसारी जीव, ते काय करतात, फळाच्या ठिकाणी आपली आसक्ती असते नाही का, कर्मफल मिळावं ही आपली इच्छा असते. त्यामुळे आपण त्याच्या फळांनी बांधले जातो.
श्लोक 13. सर्व कर्मांचा मनानं प्रत्यक्ष नाही, मनानं संन्यास करून म्हणजे काय? केवळ कर्तव्य म्हणून कर्म करणं. जितेंद्रिय वेगवान पुरुष 9 द्वारांच्या या देहरूपी नगरामध्ये काही न करता आणि न करवता आनंदानं पडलेला असतो. म्हणजे काय? आत्मा हा अकर्ता आहे आणि सगळं जे कर्तेपण आहे ते प्रकृतीचं आहे. आणि 9 द्वारं म्हणजे कोणती? शरीराची 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, मूत्रेंद्रिय आणि गुद याप्रमाणे शरीराची 9 द्वारे ही समजली जातात. म्हणजे बघा, एखादा जो राजा असेल तो काय करतो? त्याच्या राजवाड्यामध्ये तो स्वतः प्रत्यक्षात काही न करता केवळ त्याच्या अस्तित्वानं, बरं का, त्याच्या चैतन्यरूपी अस्तित्वानं राजवाड्यामधली कर्म घडत असतात. अगदी त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष हा आता आत्मवान झालेला आहे. त्यामुळे तो शरीराच्या माध्यमातून कर्तव्य करून घेतोय. आणि मी काय म्हणते? मी करतेय. हो, मी कर्तव्य करतेय. आणि तो काय म्हणतो? जी कर्तव्य आहेत ती माझं शरीराच्या माध्यमातून मी करवून घेत आहे. श्लोक 14. प्रभू म्हणजे आत्मा किंवा परमेश्वर. लोकांचं कर्तृत्व, त्यांची कर्मफळं हे काही तो निर्माण करत नाही. स्वभाव म्हणजे प्रकृतीच सगळं काही करत असते. कर्मफळं हे सगळं कुणामुळे मिळतं? तर हे प्रकृतीमुळे हे सगळं घडत असतं. चैतन्य तत्व, आत्मतत्व हे निर्गुण आहे, ते अकर्ता आहे. त्यामुळे कर्म करणारी कोण आहे? प्रकृती आहे. तिच्यामुळे कर्म आणि कर्मफळं ही आपल्याला मिळत असतात. स्वभाव म्हणजे प्रकृतीच सगळं काही करत असते. स्वभाव हा कशापासून बनलेला असतो? मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 गोष्टींनी आपलं अंतःकरण हे बनलेलं असतं. अंतःकरण चातुष्टय असं त्याला म्हटलं जातं. मन काय करतं? संकल्प करतं. बुद्धी विचार करते. चित्त त्यावर चिंतन करतं. आणि हा अहंकार जो आहे तो काय करतो? काहीच नाही, बरं का. तो काहीच नाही करत. या मन, बुद्धी, शरीराच्या द्वारे जे काही घडलं जातं त्याला मात्र मोठ्या हुशारीनं तो एकत्र करून तो काय म्हणतो? मी केलं. या सगळ्या कर्मांचे एकत्रीकरण करून त्याचं बांधिलकी स्वतःकडे घेणारा तो अहंकार. म्हणजे अहंकार सगळ्यात शेवटी वर येऊन म्हणतो मी केलेलं आहे. ही जुळवाजुळव करणारा तो अहंकार. आता अहंकार हे नेमकं काय प्रकरण आहे? का अहंकार नको असं म्हटलं जातं?
ते जरा आपण थोडक्यात बघूया. काय आहे ना की चैतन्य तत्व किंवा आत्मतत्व हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. कितीतरी वेळा आपण हे ऐकतो, सांगतो. पण हे आत्मतत्व शरीरामध्ये त्याची एंट्री होते कशी? कशी होते? कारण एकीकडे आपण काय म्हणतो, आत्मतत्व सर्वत्र भरलेले आहे. अणु रेणू सर्व 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 जगतामध्ये चैतन्य तत्व आहेच आहे. मग ते असं जर आहे, सर्वव्यापी जर ते आहे, तर मग ते पुन्हा एंट्री कसं काय घेतं, नाही का? तर त्याला वेदांत असं सांगतं की आपल्यातील चैतन्य तत्वाची एंट्री ही मोठी विलक्षण आहे. मोठी विलक्षण आहे. ते एक स्पेशल मॅनिफेस्टेशन आहे बरं का. कारण सगळीकडे आत्मतत्व आहेच. मग ते परत कसं तिथेच परत येईल? ते हलूही शकत नाही सगळीकडे असल्यामुळे. मग ते शरीरात एंट्री कशी होते? तर ती एंट्री होते, त्याला म्हटलं जातं एक श्रेष्ठ प्रकारची अभिव्यक्ती किंवा मॅनिफेस्टेशन. काय आहे की आत्मतत्वाचं प्रतिबिंब हे अहंकाररूपी आरशामध्ये पडतं. अहंकारामध्ये बरं का, अहंकारामध्ये आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडतं आणि त्यामुळे त्या उसन्या प्रकाशामुळे अहंकार तेजस्वी होतो, प्रकाशमान होतो. म्हणजे काय की आत्मतत्व इकडे, मध्ये अहंकाररूपी आरसा आणि त्या आरशामधनं पडणारं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, म्हणजेच आत्म्याची आपल्यामध्ये झालेली एंट्री. मग जो अहंकाररूपी आरसा आहे, तो अहंकार आणि चिदाभास हे एकरूप होऊन जातात. त्यांना वेगवेगळं काढता येत नाही. कसं आहे ना, मी आरशात बघितलं तर जोपर्यंत मी आरशामध्ये बघतेय तोपर्यंत माझं प्रतिबिंब मला दिसणार. मी बाजूला झाले की काय घडणार? तो आरसा पण नाही आणि प्रतिबिंब पण नाही. त्याचप्रमाणे आरसा आणि त्यातलं दिसणारं प्रतिबिंब हे दोन्ही एकमेकांशी अभिन्न असतात. म्हणजेच अहंकार म्हणजेच चिदाभास, प्रतिबिंब म्हणजेच जीव अहंकार रूपानं आत्मरूपी तत्व हे जीव म्हणून आपल्यात प्रवेश करतं. अहंकार म्हणजेच जीव, म्हणजेच जीवात्मा, म्हणजेच प्रतिबिंब. छांदोग्य उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला बरं का, कोणत्याही व्यक्तीला स्वतःचं असं अस्तित्व नाही. एवढं तर जाऊ देच, स्वतःचं अस्तित्व नाही ते नाहीच, पण प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती ही वेदांताच्या दृष्टीनं ईश्वराचं केवळ प्रतिबिंब आहे. चिदाभास, अहंकार रूपी आरशामध्ये पडलेला चिदाभास, हे लक्षात घ्या. नाही प्रत्येक जण काय आहे? ईश्वराचं प्रतिबिंब आहे. मग असं असून सुद्धा आपण का बरं असे ईश्वराचं साक्षात ईश्वराचं जर मी प्रतिबिंब आहे
तर माझ्यात एवढा क्रोध कसा, हां, माझ्यात एवढे मग वाईट वाईट गोष्टी कशा, मी का नाही त्याच्यासारखी तेजस्वी. तर मध्ये येणारा जो शरीर मन बुद्धी अहंकार रूपी जो भिंत आहे, जो आरसा आहे, तो घासून पुसून स्वच्छ केल्याशिवाय मी ईश्वरासारखी होणं शक्य नाही. बिंबामध्ये काहीच दोष नाही आहे, ते स्वच्छ आहे, शुद्ध आहे. हां, ईश्वर कसा आहे, तो जात्याचं तेजस्वी आहे, तो जात्याचं शुद्ध परिपूर्ण आहे. पण त्याचं प्रतिबिंब असलेली मी, ही मात्र मी वेगळीच कोणीतरी आहे. का? कारण हा अहंकार रूपी आरसा विकारांनी विचारांनी विखारांनी विचारमय विषांनी पोखरलेला माझा आरसा, तो माझं प्रतिबिंब हे विद्रूप करून टाकतो. आणि म्हणून संत सज्जन आणि वेदांत का सांगत असतं तळमळीनं की अहंकाराचा त्याग करा, आरसा तो नष्ट करा, तो आत्म्यामध्ये विलय करा. जेव्हा आरसाही उरणार नाही तेव्हा प्रतिबिंबही राहणार नाही आणि केवळ आत्मस्वरूप त्याच्या स्वप्रकाशानं प्रकाशित होईल. श्लोक 15. विभू म्हणजे सर्वव्यापी आत्मा किंवा परमेश्वर कुणाचे पाप किंवा कुणाचं पुण्य घेत नाही. ज्ञानावर अज्ञानाचं पांघरून पडलेलं असल्यामुळे प्राणी मोह पावतात. आता कर्म स्वतःहून आपल्याला फळ काही देऊ शकतं का? नाही. कर्म हे कसं आहे, जड आहे, ते आपल्याला बंधनात टाकू शकत नाही. ते जर जड आहे तर फळ देण्यासाठी त्या कर्माच्या पाठीमागे चैतन्य तत्व हवं, नाही का? तर ते चैतन्य तत्व म्हणजे आपल्यातील ईश्वरीय प्राणतत्व. असं म्हटलं जातं बरं का, की कर्म करताना कर्माचे साक्षीदार हे 14 असतात. चंद्र, सूर्य, वारा, वायू वगैरे वगैरे. अगदी कोणीही आपण मानलं नाही तरी आपल्या हृदयातला स्थित असलेला ईश्वर हे सगळं काही तो बघत असतो. मग कर्म तर जड आहे, देहसुद्धा जड आहे, मग करतं कोण? हां, आत्मा करताय, सर्वव्यापी आहे, त्याला हलता येत नाही, त्यामुळे तो कर्म करू शकत नाही. मग करतं कोण? तर शरीर आणि परब्रह्माचं चैतन्य या दोघांना जोडणारं जे प्रकृती तत्व आहे, ती प्रकृती हे सगळं कर्म करते. ती स्वतः जड आहे, मान्य आहे, पण ती सुद्धा चैतन्य किंवा ऊर्जा ही परब्रह्माकडनं तिनं घेतलेली असते आणि त्या चैतन्य तत्वाच्या आधारावर आपल्याकडनं कर्म घडतात. मग एकदा हे ठरल्यावर की बाबा मी कर्म करत नाही, अहंकार हा प्रकृतीचाच घटक आहे, त्यामुळे मी कर्म करत नाही हे जेव्हा मला कळतं तेव्हा त्याचा अहंकार मी कशाला ठेवू. पण एकीकडे आपण असंही म्हणतो की परमेश्वरच सगळ्या जगाचा कर्ता करवता आहे, त्याच्या इच्छेशिवाय काही घडत नाही, कर्माचं फळसुद्धा तोच देतो. बरोबर आहे.
कर्माचं फळसुद्धा तोच देतो. आता तोच म्हणजे कोण? तर हा आहे सगुण ईश्वर. निर्गुण परमतत्व या जगताच्या व्यवहारामध्ये पडत नाही. या जगताच्या व्यवहाराला पेलणारं कोण आहे? ते सगुण तत्व आहे. जेव्हा निर्गुण परब्रह्म मायेशी संयोग पावतं, निर्गुण तत्व अधिक माया यांनी आपल्या सगळ्यांचा सगुण ईश्वर बनलेला असतो. बरं का? कर्मफळ देणारा तो सगुण ईश्वर आहे. ठीक आहे, कर्मफळ जरी तो देतो तरी तो स्वतःच्या मनानं काही रिझल्ट लावत नाही आपले. याला 100पैकी 50, याला 100पैकी 100, याला 100पैकी 80. तो कुणाचंही पाप आणि पुण्य घेत नाही. तो इम्पार्शल आहे. आपण जशी आपल्या आयुष्याची आन्सरशीट त्याच्याकडे देऊ, माझ्या एक्झामच्या आन्सरशीटमध्ये मी काय लिहिलं आहे त्याच्यावर तो मार्क देणार. मी त्याला वशिलाही लावू शकत नाही, जाऊ दे, इथे चुका झाल्या आहेत, इथे मी पाप केले आहेत, सोडून दे. तो निर्लेप आहे. तू चांगलं वाग, चांगली कर्मफळं. तू चांगली उत्तरं दे आयुष्याची, चांगली कर्मफळं मिळतील. तुझं जर सगळी पासबुक बॅलन्स शीट ही सगळ्या वाईट गोष्टींनी तू जर भरून टाकलीस तर परमेश्वराचा त्याच्यावर मग काय इलाज आहे? त्यालाही कर्मफळं त्याचप्रमाणे द्यावी लागतात. आणि म्हणूनच एखाद्याला जास्त चांगलं आणि मला कमी, त्याला नेहमी चांगलं, मला मात्र वाईट, हा देवच असा आहे पार्शल, असं मी म्हणू शकत नाही. परमेश्वराकडे असा भेदभाव करण्याचा दोष त्याच्याकडे आपण लावू शकत नाही. आपली स्वतःची बॅलन्स शीट आपण सुधारूया आणि मग आपल्याला कर्मफळं निश्चितच चांगली मिळतील. त्यामुळे इथे असं म्हटलेलं आहे की परमेश्वर कोणाचं पाप किंवा कोणाचं पुण्यही घेत नाही. आता नुसतं पापफळ म्हणजे तुम्ही विचार करा, अनेक जन्मांचे संस्कार आणि त्यांची कर्मफळं ही संचितामध्ये जाऊन पडलेली आहेत. म्हणूनच पितामह भीष्मांनी शरशय्येवर असताना भगवंतांना असं विचारलं की मी तर काही पाप केलेलं नाही आहे, मग तरीसुद्धा मी एवढा का तळमळत पडू नये? मला कसली शिक्षा आहे? तेव्हा भगवान असं म्हणाले की तू एका जन्मामध्ये, बरं का, एका जन्मामध्ये बाणानं, म्हणजे असंच उन्हामध्ये जंगलामध्ये जात असताना एक सरडा त्या एका झाडावर होता, त्याला बाणानं तू खाली उडवलास आणि तो कुठे जाऊन पडला? तो निवडुंगांच्या काटेरी पानावर तो सरडा जाऊन पडला आणि 5-10 सेकंद तो त्या काट्यांवर तडफडत राहिला. 5-10 सेकंद तो त्याच्यावर काट्यांवर तडफडत राहिला. तर त्या एका कर्माची शिक्षा आता या जन्मामध्ये मिळाली असं तू समज. असा हा कर्मविपाक कायदा सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे, मान्य. पण एकदा सृष्टीचा आरंभ झाला, कर्माच्या कायद्यांनी सृष्टी निसर्गबद्ध झाली की मग मात्र कर्माच्या कारभारामध्ये परमेश्वर ढवळाढवळ करत नाही. मग सगळं कर्माच्या कायद्यांनी घडतं चालू राहतं.
इथे अध्याय 5 कर्मसन्यास योग इथे आपण श्लोक 1 ते 15 आपण बघितलेले आहेत. इथे आता या एपिसोडची मी सांगता करते, पण नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला विनंती करेन की कृपया माझ्या अमृताचे डोही या चॅनलला, यूट्यूबवरील चॅनलला तुम्ही व्हिजिट द्या. तुम्हाला कार्यक्रम आवडले तर कृपया शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.